तुम्हाला जर आलेले पिंपल्स घालवायचे असतील आणि त्यामुळे पडलेले डाग सुद्धा, तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. काल सकाळी पासपोर्टसाठीची अपॉइंटमेंट झाली आणि लगेच संध्याकाळी पोलिसांचं व्हेरिफिकेशनसाठी कॉल आला होता, त्यामुळे आम्ही तिकडे निघालो होतो. आमचं पासपोर्टचं व्हेरिफिकेशन झालेलं आहे. आम्ही आता चाललोय बाळूमामांच्या दर्शनासाठी. जास्त गर्दी नव्हती, त्यामुळे 5 मिनिटच आम्ही रांगेत उभारलो, दर्शन घेतलं. एक ठिकाणी आम्ही प्रसाद सुद्धा घेतला आणि मग महाप्रसाद जेवायला गेलो. तर बरेचसे भाविक इथे जेवणासाठी आले होते. ताटात वाढलेलं सगळं अन्न संपवल्याशिवाय तुम्हाला ते अजिबातच बाहेर सोडत नाहीत. इथे असा नियम आहे की स्वतःचे ताट आपण जेवतोय तर ते ताट स्वतःच वॉश करून ठेवायचं. त्यानंतर आम्ही आलो घरी, थोडासा आराम करून पुन्हा संध्याकाळी बाहेर जाण्यासाठी निघालो, कारण थोडीशी राजनंदिनीसाठी शॉपिंग करायची होती आम्हाला. व्हिडिओमध्ये मला काही पसंत पडलं नाही, पण बाहेर आल्यानंतरचं दृश्य होतं ना, एक नंबर होतं. सिग्नलला वॉटर स्प्रे करणारी ही जी काही सिस्टीम आहे ना, तर खूपच मस्त वाटत होतं तिथे, एकदम कूल. तिथून ट्रेंड्सला गेलो आणि मग हवे तसे कपडे मला तिथे भेटले राजनंदिनीसाठी. वर फिरून जाम वैताग आला होता, पण तरी सुद्धा नवीन वर्षासाठी काहीतरी प्लॅन्स केलेले आहेत, तर त्यामुळे ते फॉलो करणं गरजेचंच आहे. त्या प्लॅनपैकी एक म्हणजे स्किन केअर. तर इथे जॅकफ्रूटची अँटी पिंपल पावडर आणि फेस ग्लो पावडर मी मागवलेली आहे. कम्प्लिटली हे नॅचरल प्रोडक्ट आहे. यामध्ये कोणतेही प्रिझर्वेटिव्ह नाही आहेत, सगळे नॅचरल इन्ग्रेडियंट्स आहेत. आणि दूध किंवा रोज वॉटर मध्ये मिक्स करायचं आणि चेहऱ्यावरती अप्लाय करून 5 ते 10 मिनिटांनी वॉश करायचं. पिंपल किंवा त्यामुळे पडलेल्या मार्क्स वरती ही अँटी पिंपल पावडर लावायची. ओव्हरनाईट ठेवून सकाळी मस्त थंड पाण्याने वॉश करून घ्यायचं. जास्त गोड खाऊन मी चेहऱ्याची जाम वाट लावून टाकली आहे. प्रोडक्ट नॅचरल आहे, सो कन्सिस्टन्सी असेल तर नक्की 100% रिझल्ट येतो. चलो बाय.